पनवेल महानगरपालिकेमध्ये 6 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। त्यांच्या समोरच उमेदवार कोणी राहिले नसल्यामुळे आता आम्हाला विजयाचा षटकार मारल्याचा एक निश्चित आनंद आहे। महाराष्ट्रात प्रथमच असं झालंय की बीजेपी उमेदवाराने फॉर्म मागे घेतले। हे खरं आहे। भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 18 मधील एका उमेदवाराने माघार घेतली आहे आणि त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आलाय। त्याची निश्चित चौकशी होईल आणि त्याच्याकरता आम्ही आमचा सविस्तर रिपोर्ट पक्षश्रेष्ठींकडे पाठवू। शेकापने तुमच्यावरती आरोप केला आहे की पैसे वाटून धमकी देऊन सर्व घडवून आणलेलं आहे। असे आता शेका पक्षाकडे दुसरं काहीच म्हणण्यासारखं नाही। जे उमेदवार होते शेका पक्षाचे तेही सक्षम होते, तगडे होते, असे काय दादागिरी करून आणि पैसे घेऊन जाणारे नव्हते। परंतु वॉर्डामध्ये आपण निवडून येणार नाही याची खात्री पटल्यामुळे आणि नंतरची पुढची नामुष्की टाळण्याकरता ते उमेदवाराने विड्रॉल केले आणि ही वस्तुस्थिती त्यांना पचनी पडत नाही। त्याच्यामुळे बिनबिडाचे आरोप करणं, कोणी सांगणं 50 लाख दिले, 1 कोटी दिले, हे निराधार आरोप आहेत। याला आज आमच्या विजयामध्ये विरजण टाकण्याकरता काहीतरी बोलावं लागतं। त्यांना फेस सेव्हिंग हे वाक्य घेतल्याशिवाय त्यांचं फेस सेव्हिंग होत नाही। त्याच्यामुळे हे लोक असा आरोप करतात। धन्यवाद। दुसरं काहीच नाही। पैसे वाटले, दादागिरी केली का नाही? त्यांना त्यांचे उमेदवार राखू न शकले ते त्यांचं दुर्दैव आहे। कोण जबरदस्ती घेऊन गेला का? स्वतः उमेदवार गेलेत प्रांत ऑफिसला, ज्या अथॉरिटीकडे जायचे तिथे गेलेत आणि त्यांनी विड्रॉ केलंय। त्याच्यामुळे हा चिडीचा डाव आहे। स्वतःचे उमेदवार स्वतःची प्लॅनिंग न करता आल्यामुळे चिडीचा डाव चालू आहे, दुसरं काय नाही। आणि जे उमेदवार आहेत त्यांना माहिती आहे 30-30 हजार मतदारांचे उमेदवार आहे, वॉर्ड आहेत। त्याच्यामुळे कसे लढणार, काय लढणार, त्यांची शेतकरी कामगार पक्षावर झालेला अविश्वास उमेदवारांना, त्यांनी 2-4 दिवसामध्ये बघितलेली स्वतःची दुर्दशा, त्याच्यामुळेच त्यांनी विड्रॉ केला। काही पैशाचं आमिष नाही आणि काय नाही। त्यांना दिसत होतं की यांच्याबरोबर राहून आपण निवडून येणार नाही, आपल्याला नामुष्की येईल नंतर, त्याच्यामुळे त्या लोकांनी आज विड्रॉ केलं। खरं आहे की महाराष्ट्रात कुठे झालं नसेल असं पनवेलला झालं। भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराने विड्रॉ केलं। मला जिल्हाध्यक्ष किंवा निवडणुकीच्या कुठल्याही उमेदवाराला माहिती नसताना याची कारण मीमांसा आम्ही करतोय। परंतु भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने आमदारांच्या कुठल्याही नातेवाईकांनी निवडणूक लढू नये हा जेव्हा आम्हाला निकष दिला तेव्हा आणि त्याच्या आधीच म्हणजे गेल्या वेळेचे सभागृह नेते परेश ठाकूरजी इथे आहेत, जे आमदार प्रशांत ठाकूरांचे बंधू आहेत, त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला। पण असं असतानाही भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी मागे घेणं आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बहिणीला निवडून येणं हे पक्षाकरता हानिकारक आहे। पण त्याची चौकशी पक्ष करेल आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय पक्ष घेईल असं मला वाटतं। सर्व प्रभागातच भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य होतं आणि त्याच्यामुळे विरोधक एक विड्रॉ होऊन आज 6 विजयी उमेदवार या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमध्ये विजयाचा षटकार आमचा लागलेला आहे। त्याच्याबद्दल नक्की आनंद आहे आणि आमच्या नेतृत्वाने आजच सकाळी चव्हाण साहेब आले, कायम त्यांचं मार्गदर्शन मिळालं। या सर्वांच्या मार्गदर्शनाने हे आज यशस्वी झाले।